पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव, आपली बातमी. जिल्हा परिषद सावळज गटातून ॲडव्होकेट विजय विश्वास धेंडे आणि पंचायत समितीसाठी प्रकाश दादा अण्णा पाटील यांच्या उमेदवारीस सावळजकरांचा पाठिंबा. धेंडे पाटील यांचा विजय निश्चित. सावळज वृत्त. सविस्तर वृत्त असे की सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सावळजमधून सुशिक्षित पदवीधर उमेदवार म्हणून ॲडव्होकेट विजय विश्वास धेंडे आणि पंचायत समितीसाठी प्रकाश दादा अण्णा पाटील हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. यांचे चिन्ह तुतारी असून स्वर्गीय आराराबा पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा सावळज हा मतदारसंघ माजी आमदार श्रीमती सुमनताई पाटील, विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समिती लढवत आहे. तासगाव कवटेमहाकाळ तालुक्यात पाटील घराण्याची परंपरा आणि मोठी ताकद आहे. याच सावळजने ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री पद महाराष्ट्राला दिले होते. स्वर्गीय आराराबा यांच्यानंतर श्रीमती सुमनताई आणि रोहित पाटील यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे करून बालेकिल्ला अबाधित ठेवला आहे. साधे राहणीमान आणि मोठा जनसंपर्क यामुळे सावळज जिल्हा परिषदमधून ॲडव्होकेट विजय विश्वास धेंडे आणि पंचायत समितीमधून प्रकाश दादा अण्णा पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सगळ्यांच्या नजरा या सावळज या मतदारसंघात लागल्या असून दोन्ही उमेदवार सावळज मतदारसंघातून निश्चितपणे निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे, सावळज. माझं असं मत आहे की संयम ठेवला आणि लढाई हे आपल्या हिशोबाने करायची असते, त्यांच्या हिशोबाने नाही. राग आला की लगेच सुरू केलं. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो.